या 3 महिलांना कधीही तुळशीला पाणी अर्पण करू नये। तर चला या प्राचीन कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रांनो, एकेकाळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन विचारू लागतात, हे प्रभू, पूर्वी तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे आणि तुळशीसमोर दिवा लावण्याचे महात्म्य सांगितले होते, पण आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आले आहे की तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत, कोणत्या स्त्रिया तुळशीला पाणी अर्पण करू शकतात आणि कोणत्या स्त्रिया तुळशीला पाणी अर्पण करू शकत नाही, या विषयावर मला ज्ञान द्या। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे सत्यभामा, आज तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला आहे। तुळशीला पाणी देण्याचे महत्त्वाचे नियम असतात आणि त्या नियमांचे पालन करतच तुळशीला पाणी द्यायला हवे। जर कोणी या नियमांचे पालन करत नाही तर त्याला महापाप लागते। देवी लक्ष्मी तिच्या घराचा त्याग करून निघून जाते। हे प्रिये, आज मी तुम्हाला त्या 3 स्त्रियाबद्दल सांगणार आहे ज्यांनी तुळशीला पाणी अर्पण करू नये। या स्त्रियांना तुळशीला पाणी देण्याचे कोणतेही शुभ फळ मिळत नाही, उलट त्यांच्याकडून तुळशीला पाणी अर्पण केल्यामुळे त्यांना महापापच लागतो। तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी हे देवी, मी तुम्हाला सुनंदाचा प्राचीन इतिहास सांगतो, जो तुम्ही लक्षपूर्वक ऐका। जो कोणी ही प्राचीन कथा ऐकतो त्याला तुळशीला 100 वर्षे पाणी देण्याचे पुण्य प्राप्त होते। ही कथा जो कोणी लक्षपूर्वक ऐकतो आणि याचा प्रचार करतो त्याच्या दुःखांचा नाश होतो आणि त्याची दरिद्रता दूर होते। देवी सत्यभामा म्हणाल्या, हे स्वामी, तुमच्याकडून ही कथा ऐकणे मोठे सौभाग्य आहे। कृपया तुम्ही मला ती कथा सांगा, मी ती लक्षपूर्वक नक्की ऐकेन। मित्रांनो, मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला ती कथा सांगू लागतात। ही कथा तुम्ही लक्षपूर्वक पूर्णपणे नक्की ऐका, कारण अर्धवट ज्ञान घातक असू शकते। तर चला तुम्हाला ती कथा ऐकवते। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, पूर्वीच्या काळात दक्षिण देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती। त्या नगरीत सुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता। सुदेव अत्यंत बुद्धिमान आणि शास्त्रांत पारंगत होता। त्याने वेदांचेही अध्ययन केले होते। त्याच नगराजवळ एक अन्य नगर होते। त्या नगरात ध्यानशर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता। त्याला एक कन्या होती, तिचे नाव सुनंदा होते। ध्यानशर्माने आपल्या कन्येचे मोठ्या प्रेमाने पालनपोषण केले होते। त्याची कन्या अत्यंत सुंदर आणि गुणवान होती। जेव्हा सुनंदा विवाहयोग्य झाली तेव्हा ध्यानशर्माला तिच्या विवाहाची चिंता सतावू लागली। म्हणून त्याने आपल्या पत्नीला सांगितले, हे प्रिये, आपली कन्या आता मोठी झाली आहे, त्यामुळे आता आपण तिचा विवाह करायला हवा। त्यानंतर त्याची पत्नी म्हणाली, हे स्वामी, माझ्या दृष्टीने एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचे नाव सुदेव आहे। मी तर म्हणते आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या सोबत करा। त्यांच्या सोबत विवाह केल्याने आपली कन्या सुखी जीवन व्यतीत करील। ध्यानशर्मा म्हणतो, हे प्रिये, तू बरोबर म्हणतेस, मी देखील सुदेवजींच्या विषयी खूप ऐकले आहे। आपण आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या सोबत करू। मी उद्या त्यांच्या घरी आपल्या कन्येच्या विवाहाचे प्रस्ताव घेऊन जातो। मग ध्यानशर्मा आपल्या कन्येच्या विवाहाचे प्रस्ताव घेऊन सुदेवच्या घरी जातो। सुदेव घरात आपल्या आई वडिलांची सेवा करत असतो। जेव्हा ध्यानशर्मा सुदेवला आपल्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला मोठा आनंद होतो। तो विचार करतो, अरे वा, हा ब्राह्मण पुत्र किती महान आहे। तो मोठ्या आनंदाने आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे। जेव्हा सुदेव ध्यानशर्माला दारावर उभे पाहतो तेव्हा त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे विप्रवर, पधारावे, तुमचे स्वागत आहे। सांगा, मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो। सुदेवचा अतिथी सत्कार पाहून ध्यानशर्मा फार आनंदित होतो। तो पाहतो की सुदेवचे घर अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे। त्याच्या घराच्या समोर तुळशीचे रोपटे आहे आणि घरात भगवान विष्णूची मूर्ती ठेवलेली आहे। त्यामुळे ध्यानशर्माला विश्वास येतो की सुदेवच आपल्या कन्येसाठी सर्वोत्तम वर आहे। मग ध्यानशर्मा सुदेवला म्हणतो, हे विप्रवर, आज मी तुमच्याकडे माझ्या कन्येसोबत तुमच्या विवाहाचे प्रस्ताव घेऊन आलो आहे। माझ्या कन्येसाठी तुमच्यासारखा श्रेष्ठ वर अन्यत्र सापडणार नाही। सुदेवचे आई वडीलही हे ऐकून आनंदित होतात आणि सुदेवला विवाहासाठी तयार करतात। मग सुदेवही विवाहासाठी तयार होतो। विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र स्थळी सुदेव आणि सुनंदाचा विवाह संपन्न होतो। सुनंदाच्या सुंदर आणि मनमोहक रूपामुळे सुदेव फार आनंदित होतो। सुनंदा अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती। विवाहानंतर जेव्हा सुनंदा सुदेवच्या घरी जाते तेव्हा ती आपल्या पतीची आणि सासू सासऱ्यांची मोठी सेवा करते। आपल्या मधुर वाणीने आणि कार्यामुळे ती सर्वांच्या मनाला जिंकते। सुनंदाच्या सासरच्यांनी तिच्या कार्यामुळे फार संतुष्ट असतात। सुनंदा नित्य आपल्या पतीच्या आधी जागून घराचा अंगण साफ करायची, नंतर घरात साफसफाई करून स्नान करायची। स्नान करून ती नित्य तुळशीला पाणी द्यायची आणि नंतर देवघरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची। मग भोजन तयार करून त्यात तुळशीचे पान घालून भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करायची। त्यानंतर ती आपल्या पतीला भोजन घालायची, मग स्वतः भोजन करायची।
रात्री ती पतीचे पाय दाबून त्याला झोपायला लावायची आणि नंतर स्वतः झोपायची. सुनंदामध्ये एक पतिव्रता स्त्रीचे सर्व गुण होते आणि ती आपल्या पतीला परमेश्वर मानून त्यांची सेवा करायची. सुनंदाने कधीही आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषांच्या विषयी विचार केला नाही. ती सत्यधर्माचे पालन करणारी आणि धर्मकार्य करणारी पवित्र स्त्री होती. तिने कधीही कोणतेही अशुभ कार्य केले नाही. सुनंदाच्या या सात्विक आणि साध्या स्वभावामुळे देवी लक्ष्मीही तिच्यावर मेहरबान होतात. देवी लक्ष्मी स्वतः तिच्या घरी निवास करू लागतात, ज्यामुळे सुनंदाच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणखी वाढते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, देवी लक्ष्मी केवळ त्या स्त्रियांवर आपली कृपादृष्टी ठेवतात ज्या पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचे पालन करतात. सुनंदामध्ये त्या सर्व गुणांचा समावेश होता जे एक श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवे. पण पुढे मी तुम्हाला सांगतो की सुनंदाच्या एका चुकीमुळे देवी लक्ष्मी तिच्या घराचा त्याग कसा करतात. एके दिवशी सुनंदाचा पती अत्यंत कामातूर होऊन सकाळी स्नान केल्यानंतर सुनंदाच्या जवळ येतो आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतो, ज्यामुळे सुनंदाचे शरीर अपवित्र होते. पण सुनंदाचे मनही कामाच्या प्रभावाखालीच असते, त्यामुळे तिला आपल्या नित्य नियमांचा विसर पडतो. तिने पतीसोबत संबंध प्रस्थापित केल्यानंतर आंघोळ न करता तुळशीला स्पर्श केला आणि तिला पाणी अर्पण केले. त्यामुळे सुनंदाच्या शरीरात महामोहाने प्रवेश केला. सुनंदाचे सर्व इंद्रिये तळमळू लागतात. सुनंदाच्या शरीरात महामोहाने प्रवेश करताच देवी लक्ष्मीने सुनंदाच्या घराचा त्याग केला आणि लक्ष्मी त्या स्थानावरून निघून गेली. त्यानंतर सुनंदाच्या शरीरात निवास करणाऱ्या त्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून वंचित केले. याचा विपरीत परिणाम सुनंदाच्या पतीवरही झाला आणि तोही सदैव कामातूर होऊन सुनंदासोबत विहार करू लागला. त्याचे मन नेहमीच कामवासनेत गुंतलेले असायचे. नंतर एक दिवस सुनंदाच्या पतीने सर्व सीमा ओलांडली आणि सुनंदाच्या मासिक धर्माच्या दरम्यानच तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले, ज्यामुळे सुनंदाच्या शरीरात निवास करणारा ब्रह्महत्या पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केला. श्री कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा स्त्री मासिक धर्माच्या अवस्थेत असते तेव्हा तिच्या शरीरात 3 दिवस ब्रह्महत्या पाप निवास करते. कारण ब्रह्मदेवांनी इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्या पाप काढून वृक्ष, जल, अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यासाठी सांगितले होते. त्या वेळेपासून स्त्रियांच्या शरीरात मासिक धर्माच्या दरम्यान ब्रह्महत्या पाप निवास करते आणि जोही पुरुष मासिक पाळीच्या वेळेस स्त्रीला स्पर्श करतो अथवा तिच्यासोबत संबंध ठेवतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते. त्याच ब्रह्महत्या पापाने सुनंदाच्या पतीच्या शरीरात प्रवेश केला आणि तो जमीनवर कोसळला. त्याला तत्काळ कुष्ठरोग झाला. त्याचे अंग जळू लागले, त्याच्या शरीरावर फोड आले आणि तो वेदनेने कळवळत ओरडू लागला, अरे देवा, हे माझ्याकडून काय अपराध झाला. मी भयंकर पाप केला आहे. आता माझी रक्षा कोण करणार आहे. सुनंदाची सासू ताबडतोब त्या ठिकाणी येऊन पाहते की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमीनवर पडला आहे. ती रागाने सुनंदाला म्हणू लागली, अगं कोलटा, अगं पापिनी, तू हे काय केलेस. स्वतःच्याच पतीचा धर्म भ्रष्ट केला आहे. स्वतःच्या पतीची अशी अवस्था पाहून सुनंदा फार घाबरून गेली आणि जोरजोराने रडू लागली, हे सासूबाई, मला क्षमा करा. माझ्याकडून फार मोठा अपराध झाला आहे. कामाच्या वशीभूत होऊन माझ्याकडून हा अपराध झाला आहे. सुनंदाची सासू म्हणाली, अगं पापिनी, तू आता या घरातून निघून जा. तुझ्यासारख्या कुलटा स्त्रीला या घरात राहण्याचा अधिकार नाही. तू माझ्या मुलाचे जीवन नरक बनवले आहे. सुनंदा म्हणाली, हे सासूबाई, मी कुठे जाऊ. माझ्या पतीशिवाय माझे कोणीच नाही. मी त्यांना सोडून जिवंत राहू शकत नाही. सुनंदाची सासू म्हणाली, तू कुठेही जाऊन मरून जा, पण आता तू या घरात निवास करू शकत नाहीस. इतके बोलून सुनंदाची सासू तिला ढकलून घरातून बाहेर काढते. मग सुनंदा दुखी होऊन घरातून बाहेर पडते. तिला आपल्या चुकीचा फार पश्चाताप होतो. तिला काहीच समजत नाही की ती काय करावे. सुनंदा चालत चालत एका वनात जाते. त्याच वनात एक साधूचे आश्रम असते. तेव्हा ती त्या आश्रमावर मदतीसाठी जाते तर तिथे कोणीही नसते. सुनंदा त्या आश्रमावर जाऊन बसते आणि आपल्या दोषांबद्दल विचार करत दुखी होऊ लागते. मग काही वेळाने एक ऋषी त्या आश्रमावर येतात ज्या त्यांचा आश्रम असतो. जेव्हा ते एक स्त्री त्यांच्या आश्रमावर दुखी बसलेली पाहतात तेव्हा आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारू लागतात, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि कोणत्या कारणाने या ठिकाणी एकटी बसली आहेस. तुझ्या दुःखाचे काय कारण आहे. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे मुनिवर, माझे नाव सुनंदा आहे. माझ्याकडून घोर पाप झाले आहे. त्या कारणाने मी माझ्या कुटुंबापासून वेगळी होऊन या ठिकाणी आले आहे. ते ऋषी म्हणतात, हे देवी, तू काय सांगत आहेस. तू कोणते पाप केले आहेस. मला विस्तारपूर्वक सांग. मी तुझी काही मदत करू शकलो तर प्रयत्न नक्कीच करीन. सुनंदा म्हणते, हे मुनिवा,
माझ्याकडून घोर पाप झाले आहे। मासिक धर्माच्या दरम्यान मी पतीसोबत संबंध ठेवले, त्या कारणाने माझा पती कुष्ठरोगाने ग्रस्त झाला आहे आणि दुःख भोगत आहे। मग ऋषी म्हणतात, बाळ, तू चिंता करू नकोस, तुझ्याकडून जे पाप झाले आहे त्याचा प्रायश्चित्त कर, तुला पापापासून मुक्तता मिळेल। तू या आश्रमात बसून भगवान विष्णूची पूजा कर, तुळशीला नित्य पाणी दे आणि गायींची सेवा कर। तुझा पती लवकरच बरा होईल। मग सुनंदा त्या आश्रमात राहून भगवान विष्णूची नित्य पूजा करू लागते। रोज स्नान करून ती ब्रह्मचर्याचे पालन करत तुळशीला पाणी अर्पण करते आणि तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूला नैवेद्य दाखवते। मग गायींच्या आहाराचा प्रबंध करते, त्यांची सेवा करते। दिवसभर तिथे भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर बसून भगवान विष्णूची भक्ती करू लागते। या प्रकारे 1 वर्ष उलटते। भगवान विष्णू सुनंदाच्या दृढ निष्ठा आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुनंदाला साक्षात दर्शन देतात। भगवान विष्णूला साक्षात आपल्या समोर पाहून सुनंदा त्यांना वारंवार प्रणाम करू लागते। मग भगवान विष्णू सुनंदाला म्हणतात, हे कन्या, तू मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहे, म्हणून आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे। सांग, तुझी काय इच्छा आहे? मग सुनंदा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्या आत कामाचा वास झाला, ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप झाले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला? भगवान विष्णू म्हणतात, हे कन्या, आता तू लक्षपूर्वक ऐक, तुझ्याकडून अनजाणेच एक पाप झाले होते, ज्यामुळे तुझ्या आत महामोहाने प्रवेश केला होता। एके दिवशी तू आपल्या पतीसोबत संबंध ठेवून स्नान न करता तुळशीला स्पर्श केला होता। पती पत्नी जेव्हा रतिक्रिया करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत तुळशीला कधीही स्पर्श करू नये। तुळशी लक्ष्मीचाच रूप आहे। तू अपवित्र अवस्थेतच तुळशीला पाणी अर्पण केले होते, ज्यामुळे देवी लक्ष्मी तुझ्या घराचा त्याग करून निघून गेली आणि मग महामोहाने तुझ्या आत प्रवेश केला। त्या महामोहाच्या कारणाने तुझ्या आणि तुझ्या पतीच्या आत कामाचा प्रभाव अधिक वाढला आणि मासिक धर्माच्या दरम्यान स्त्रीसोबत संसर्ग झाल्यामुळे तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला होता। ती सुनंदा म्हणते, हे प्रभू, अनजाणे माझ्याकडून हे मोठे पाप झाले होते, आता या पापाचे काय प्रायश्चित्त आहे? भगवान विष्णू म्हणतात, हे सुनंदा, या पापाचे प्रायश्चित्त तू 1 वर्षभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून केले आहेस, म्हणून आता तू पापमुक्त झाली आहेस। सुनंदा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, कोणत्या अवस्थेत तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीला पाणी अर्पण करण्याचे काय नियम आहेत? भगवान विष्णू म्हणतात, हे सुनंदा, आता मी तुला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगतो, तू ते लक्षपूर्वक ऐक। हे कन्या, तुळशी एक अत्यंत पवित्र रोपटे आहे, हे मला सर्वाधिक प्रिय आहे, म्हणून तिची सात्विकता कायम राखली पाहिजे। या रोपाला कधीही अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये। ज्या स्त्रीला मासिक धर्म चालू असेल त्या स्त्रीने या रोपाला कधीही स्पर्श करू नये। मासिक धर्माच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्या पाप असते, अशा अवस्थेत स्त्रीने तुळशीला पाणी अर्पण करू नये। कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने संबंध ठेवून तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि ना तिला पाणी अर्पण करू नये। संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते, अशा अवस्थेत तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्यास दोष लागतो, देवी लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून जाते। हे कन्या, ज्या स्त्रीने आपल्या पतीचा त्याग करून त्याला सोडून दिले असेल, ज्या स्त्रीने विवाहानंतर आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत निवास करत असेल, अशा स्त्रीनेही तुळशीला पाणी अर्पण करू नये। तुळशीची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांनाच आहे। जी स्त्री अस्ती असेल तिला तुळशीला पाणी अर्पण करू नये। हे सुनंदा, आता मी तुला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, तू त्यांचा ध्यानात ठेव। मग सुनंदा म्हणते, हे प्रभू, माझ्या पतीला कुष्ठरोगाने ग्रस्त आहे, कृपया माझ्या पतीला या रोगातून मुक्त करा। मग भगवान विष्णू म्हणतात, हे सुनंदा, तू या तुळशीच्या वृक्षाची 1 वर्षभर पूजा केली आहे, हे अत्यंत पवित्र रोपटे आहे, आता तू याचे पाने घेऊन आपल्या पतीला खायला घाल, तो रोग आणि पापांपासून मुक्त होईल। एवढे बोलून भगवान विष्णू अंतर्धान होतात। हे ऐकून सुनंदा फार आनंदित होते आणि भगवान विष्णूला वारंवार प्रणाम करून त्यांचे आभार मानते। मग सुनंदा त्या तुळशीच्या रोपाचे काही पाने तोडून घरी जाते आणि आपल्या कुष्ठरोगी पतीला खायला घालते। तुळशीचे पाने खाल्ल्यावर तिचा पती लगेचच बरा होतो आणि सुनंदाला गळामिठी मारतो। सुनंदाची सासू सुद्धा हा चमत्कार पाहून फार आनंदित होते आणि मग ते सर्व आनंदाने राहू लागतात। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीला स्पर्शही करू नये, अन्यथा त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात, जसे सुनंदाच्या सोबत घडले होते। मित्रांनो, आता तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्त्वाचे नियम जाणून घेऊया। शास्त्रानुसार सोमवार, बुधवार आणि रविवारचा दिवस तुळशीचे रोपटे लावण्यासाठी फार शुभ मानला जातो।
पण ग्रहण काळात म्हणजेच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अशा दिवसांत तुळशीचे रोपटे कधीही लावू नये. तुळशीचे रोपटे मातीच्या कुंडीत लावणे श्रेष्ठ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजासमोर एका सुंदर कुंडीत तुळशीचे रोपटे लावावे. तुळशीच्या कुंड्याला नेहमी जमिनीवर किंवा कोणत्याही उंच ठिकाणी ठेवावे, पण तिला कधीही लटकवू नये. तुळशीच्या रोपाला चांगल्या मातीचा वापर करावा. अशुभ ठिकाणांची माती कधीही तुळशीच्या कुंड्यात घालू नये. जसे शमशान, नाली किंवा शौचाचे ठिकाणांच्या मातीचा वापर तुळशीच्या कुंड्यात कधीही करू नये. ज्या तुळशीच्या रोपाची रोज पूजा केली जाते तिला कधीही जमिनीच्या आत लावू नये. जमिनीत लावल्यास तुळशीचे रोपटे अपवित्र होते आणि तिचा आकारही फार मोठा होतो. त्यामुळे तिची पूजा करताना अडचण होते आणि लोक तिच्या फांद्या तोडू लागतात. याशिवाय ध्यान न दिल्यास जनावरे तिला नुकसान करू शकतात. तुळशीचे रोपटे लावण्यासाठी उत्तर, ईशान आणि पूर्व दिशाच श्रेष्ठ मानली जाते. त्यात ईशान दिशा अत्यंत शुभ असते. या दिशेने तुळशीचे रोपटे लावल्यास घराचे वातावरण सकारात्मक बनते आणि शुभ परिणाम मिळतात. जर तुळशीचे रोपटे अंगणात लावले जाते तर ते फार शुभ असते. तुळशीचे रोपटे कधीही आग्नेय दिशेला लावू नये. ही आग्नेय दिशा आहे. या दिशेला तुळशीचे रोपटे ठेवले असता ते लवकर सुकते. तुळशीचे रोपटे कधीही अंधारात ठेवू नये. संध्याकाळच्या वेळी तिच्या जवळ दिवा लावावा. याशिवाय तुळशीच्या रोपाला ओढणी नक्कीच बांधावी. ओढणीशिवाय तुळशीचे रोपटे अपूर्ण मानले जाते. तुळशीच्या रोपाला हिरव्या रंगाचा काचा, लाल किंवा पांढरा धागा नक्की बांधावा, पण तुळशीला कधीही एकटी सोडू नये. तुळशीची पाने तोडताना लक्षात ठेवा, चाकू किंवा इतर धारदार वस्तूंचा वापर करून तुळशीची पाने तोडू नका. तुळशीची पाने बोटांनीच तोडायला हवीत. तुळशीच्या रोपाची कधीही फांदी तोडू नये. थोडा अधिक वेळ लागू शकतो, पण तुळशीची एक पानच तोडायला हवी. जितकी आवश्यक आहेत तितकीच पाने घ्यायला हवीत. पाने तोडताना नखांचा वापर करू नका, त्यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होते आणि दुर्भाग्य येते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीही तोडू नका. एकादशीच्या एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून ठेवावी. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या काळात तुळशीला स्पर्श करू नये. कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडू नका. संध्याकाळी तुळशी निद्रावस्थेत असते, अशा वेळेला तुळशीची पाने तोडणे पाप मानले जाते. जुनी कोरडी झालेली तुळशीची पाने कधीही फेकू नका. तिला जमिनीत पुरा, पण कधीही नालीमध्ये किंवा कचऱ्यात फेकू नका. रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये. या दिवशी पानही तोडू नये. तुळशीला पाणी अर्पण करण्यासाठी शुद्ध पाण्याचाच वापर करावा. तुळशीला कधीही घाण, जुठं पाणी अर्पण करू नका. तुळशीचे रोपटे कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये. अनेकदा स्त्रिया तुळशीचे रोपटे अशा ठिकाणी लावतात जे ठिकाण अपवित्र असते. जसे नालीच्या आसपास किंवा ज्या ठिकाणी भांडी किंवा कपडे धुतले जातात त्या ठिकाणीही तुळशीचे रोपटे कधीही लावू नका. यामुळे काय होते, घाण पाणी तुळशीच्या रोपट्यात पडते. हे अत्यंत अशुभ मानले जाते. तुळशीला घाण पाणी पडल्याने ती अपवित्र होते. तुळशीला स्नान न करता पाणी अर्पण करू नका. जे कोणी तुळशीला पाणी अर्पण करतात त्यांनी स्नान करून माथ्यावर कुंकू लावूनच तुळशीला पाणी अर्पण करावे. तेव्हाच हे पाणी तुळशी माता स्वीकारते. ज्या अविवाहित आहेत किंवा ज्या महिलांचे पती नाहीत त्यांना कुंकू लावण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, तुळशीचे रोपटे कधीही सुकू नये, हे अशुभ संकेत घेऊन येते. तुळशीचे रोपटे सुकल्यास समजावे की घरात नकारात्मक शक्तींचा वास आहे. म्हणून ताबडतोब वास्तू उपाय करायला हवे. गुरुवारी तुळशीच्या रोपट्यात कच्चे दूध घालण्याने माता लक्ष्मी फार प्रसन्न होतात. घरातून दुःख, दरिद्रता आणि अशांती संपते. गुरुवारी केळीच्या रोपांसोबत तुळशीचीही पूजा करायला हवी. यामुळे अथांग संपत्ती प्राप्त होते, जी कधीही खर्च होत नाही. केळीमध्ये भगवान विष्णू आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचे वास आहे, म्हणून गुरुवारी त्यांच्या पूजेचा विधी नक्की करायला हवा. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महात्म्य सांगितले आहे. आपल्याला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच आध्यात्मिक माहिती तुम्हाला मिळू शकेल. आपणा सर्वांचे धन्यवाद.